देश को स्वतंत्रता मिलकर 79 साल गुजरे, मगर अभी तक गांव का रास्ता न होने के कारण किसानों ने बारिश में अपना आंदोलन शुरू किया है। आपको बता दें कि सोलापुर जिले के मोहल्ले तहसील के कामती गांव में आने जाने के लिए हरालवाड़ी यहां से पूरे कीचड़ में जाना पड़ता है और इसीलिए गांव के लोगों ने प्रशासन के खिलाफ नारेबाजी करते हुए रास्ते पर ही कीचड़ में बारिश में आंदोलन शुरू किया। देश को आज़ादी मिलकर 79 साल गुजर गए, मगर अभी तक गांव से बाहर जाने के लिए रास्ता नहीं है। इसी कारण गांव के छात्र, बीमार लोग और बाजार में जाने के लिए सभी लोगों को दिक्कत का सामना करना पड़ता है। बता दें कि 2019 से लेकर आज तक गांव के लोगों ने ग्राम पंचायत का ठहराव करके प्रशासन की ओर भेजा। ना कोई प्रशासन ना कोई लोक प्रतिनिधि ने इसको देखा। जब तक प्रशासन का कोई जवाब नहीं आता तब तक बारिश में ही हम लोग आंदोलन जारी रखेंगे। सोलापुर से शाहजहान आतार की रिपोर्ट। हराळवाडी ते कामती रस्ता होणं फार गरजेचं आहे। आम्हाला आमची जाणे येण्याची दळणवळणाची ही मेन रस्ता आहे। कामती बाजारला जातोय आम्ही, मोहोळला खरेदी विक्री संघासाठी जातोय। जवळजवळ आमचं 1500 लोकसंख्येचं मतदानाचं गाव आहे आमचं, तरी पुढारी लोक आमच्याकडे आमदार खासदार लक्ष देत नाही आणि ह्याच्या पुढे आमच्याकडे नाही लक्ष दिलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे। हराळवाडी ते कामती या प्रमुख रस्त्याच्या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलो आहे। बाजारपेठेचा असणारा हा प्रमुख रस्ता दळणवळण, शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी जाण्यासाठी किंवा अन्य जो दवाखाना असेल यासाठी कामती येथे जावे लागते, परंतु 2019 पासून म्हणजे स्वतंत्र प्राप्तीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हराळवाडीसारख्या गावाला आजही रस्ते इतर सुविधा नाहीत। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे। हराळवाडी ते कामती हा रस्ता झाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे। आज चिखलात बसून आम्ही आंदोलन केलं आहे। राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, यांच्या नालायकपणामुळे आज हराळवाडीसारख्या अन्य इतर गावांना सुद्धा वंचित राहण्याची वेळ आली आहे।